राहाता तालुक्यातील मिरमळ पिंपरीचे निर्जन शिवार. शेताच्या मध्यभागी 2 खोल्या आणि आज सुरू होता अजून जन्मालाही न आलेल्या लेकरांच्या अस्तित्वावर चाललेला सौदा. अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील निर्मळ पिंपरी परिसरात अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या पथकानं गुप्त माहितीच्या आधारे धार टाकत या बेकायदेशीर गर्भलिंग निदान रॅकेटचा पर्दाफाश केला. नेवासा येथील डॉक्टर राहुल भणगे हा 4चाकी वाहनातून पोर्टेबल सोनोग्राफी मशीन घेऊन विविध ठिकाणी फिरत गर्भलिंग तपासणी करत असल्याचं उघड झाले. या धंद्यात त्याला एजंट अभिजित भुसार मदत करत असल्याची बाब समोर आली. पोलिसांनी सापळा रचला. एका महिला कर्मचाऱ्याला बनावट गर्भवती म्हणून पाठवलं आणि त्यानंतर रंगेहात हा सर्व प्रकार उघडकीस आला. छाप्यात डॉक्टर आणि एजंट गर्भवती महिलांची लिंग तपासणी करतानाच पकडले गेले. या ठिकाणी तब्बल 8 गर्भवती महिला आढळून आल्या. त्यांना पोलिसांनी रात्रीच सुरक्षित ताब्यात घेतले. तर त्याचबरोबर त्यांच्या पतींना देखील पोलिसांनी ताब्यात घेत आरोपी केले. घटनास्थळावरून पोर्टेबल सोनोग्राफी मशीन तसेच 2 4चाकी वाहनं जप्त करण्यात आली आहेत. या प्रकरणी PCPNDT कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. निर्मळ पिंपरी शिवारातील एका बंद घरामध्ये एक डॉक्टर पोर्टेबल सोनोग्राफी मशीनच्या सहाय्याने लिंगनिदान चाचण्या करत असल्याची माहिती आपल्याला मिळाली होती. त्यानुसार आपण वैद्यकीय अधिकाऱ्यांसह त्या ठिकाणी एक बनावट गरोदर महिला पाठवून रेड कारवाई केली आहे. त्यामध्ये हा जो डॉक्टर आहे नेवासा येथील डॉक्टर राहुल भणगे व त्याच्याकडे असणारा एजंट अभिजित भुसाळ हे दोघेही पोर्टेबल सोनोग्राफी मशीनसह काही गरोदर महिलांचे लिंगनिदान चाचणी करताना मिळून आलेले आहेत. त्या अनुषंगाने आपण संपूर्ण घटनेचा सविस्तर पंचनामा केलेला आहे आणि लोणी पोलीस स्टेशन या ठिकाणी महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिशनर कायदा त्याचप्रमाणे PCPNDT ॲक्ट तसेच BNSच्या अनुषंगिक कलमान्वये गुन्हा दाखल केलेला आहे. यामध्ये जे काही पोर्टेबल सोनोग्राफी मशीन आहेत, डॉक्टरांनी वापरलेल्या 4 व्हीलर्स आहेत, त्या आपण जप्त केलेल्या आहेत. त्यातील डॉक्टर त्याचा एजंट त्या दोघांनाही आपण अटक केलेली आहे. त्याचप्रमाणे त्या ठिकाणी 8 गरोदर महिला तपासणीसाठी आल्याचे दिसून आले होते. त्यांच्या कुटुंबियांना देखील आपण अटक केलेली आहे. या गुन्ह्यामध्ये या सर्व महिलांची मेडिकल तपासणी देखील करण्यात आलेली आहे आणि लोणी पोलीस स्टेशन या ठिकाणी या संपूर्ण गुन्ह्याचा तपास सुरू आहे. मुलगाच हवा या विकृत मानसिकतेमुळे आजही आईच्या गर्भातच मुलींचा जीव घेतला जातोय. कायद्याचा धाक असूनही हा काळा धंदा सुरूच आहे. पोलिसांकडून या संपूर्ण रॅकेटचा सखोल तपास सुरू असून यामागील मोठं जाळं उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. ही कारवाई केवळ गुन्हेगारांवर नाही तर समाजातील विकृत मानसिकतेवरही एक मोठा प्रहार आहे. मुलगी वाचली तरच समाज वाचेल. मनीष दवंगे, SP 24 तास, राहाता.